महत्वाची बातमी प्राईम टाइमच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। राज्यातील राजकीय वातावरण टिपू सुलतानच्या नावावरून सध्या चांगलंच तापलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरनं वाद पेटला। भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांचा कडक शब्दांमध्ये समाचारही घेतला आणि यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा जोरदार सुरू आहे। आणि याच मुद्द्यावरनं अकोला पालिकेतील स्थायी समितीचं टिपू सुलतान सभागृह चर्चेत आलंय। या सभागृहाला नाव देताना भाजपचे माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक विजय अग्रवाल त्या ठरावाचे सूचक होते, त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। अकोला महापालिकेतील टिपू सुलतान सभागृहाचे नाव चर्चेत। 2012 साली भाजपच्या महापौरांनी मंजूर केला होता ठराव। शिवसेनेने स्वतःच्या स्टाईलने नाव बदलण्याचा दिला इशारा। अकोल्यातील टिपू सुलतान सभागृहावरून भाजप व काँग्रेसमध्ये जुंपल्याचे चित्र दिसत आहे। त्याचं कारणही तसंच आहे। सध्याचे भाजप नगरसेवक आणि माजी महापौर हे स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यासाठी सूचक होते। 2012च्या निवडणुकीत 73 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 18 नगरसेवक निवडून आले होते। स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाकडे नव्हते। त्यावेळी महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्ग निघाले होते। विजय अग्रवाल यांनी पक्षाविरोधात जात स्वतंत्र समिती स्थापन करून निवडणूक लढली होती। त्यानंतर काँग्रेस, वंचित, विजय अग्रवाल यांची समिती आणि इतरांनी मिळून महापालिकेत सत्ता स्थापन केली। त्यावेळी 20 जून 2012 रोजीच्या सभेमध्ये अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला शहीदे वतन हजरत टिपू सुलतान हे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला। त्याचे सूचक विजय अग्रवाल होते। त्यावरून मोठा वाद देखील झाला होता। कालांतराने विजय अग्रवाल भाजपमध्ये परतले। भाजपकडून ते महापौर देखील झाले होते आणि आता त्याच टिपू सुलतानाच्या नावाचा मुद्दा अकोल्याच्या राजकीय गोटात गाजतोय। मात्र त्यावेळी ठरावाला विरोध होता। आजही विरोध असल्याची भूमिका विजय अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे। आजपर्यंत सूचक कोणाचं नाव टाकावं हे कधी विचारलं गेलं नाही। त्यांनी माझं नाव त्या सूचकामध्ये टाकलं। मी असा कोणताही ठराव मांडला नाही किंवा असं कोणतेही माझं त्याला समर्थन नाही। त्याला त्यावेळेस माझा विरोध होता, आजही माझा त्याला विरोध आहे। आणि म्हणून ती जी काही चर्चा होते ती राजकीय दृष्ट्या माझ्या विरोधकांना संधी साधून ते करत असतात, म्हणून या विषयाशी माझा काही संबंध नाही। भारताच्या संविधानातही टिपू सुलतान यांचा फोटो आहे। टिपू सुलतान हे इंग्रजांच्या गोळीने शहीद झाले होते। ही गोष्ट अकोल्यातील भाजपच्या नेत्यांना माहीत असेल तेव्हाच अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव दिलं गेलं होतं। त्या कारणानेच भाजपचे विजय अग्रवाल सूचक असतील असा टोला काँग्रेसचे गटनेते डॉक्टर झिशान हुसेन यांनी लगावला आहे। तो सूचक वो इसलिए थे क्योंकि उनको पता है कि संविधान निर्माताओं ने शहीद टिपू सुल्तान का फोटो संविधान में भी रखे प्रिंट है। ये विजय को पता है, अकोला के भाजपा वालों को पता है, ये देवेंद्र फडणवीस जी को नहीं पता है। तो मेरी आपके माध्यम से विनंती है कि अकोला के भाजपा के जो नेता है उन्होंने संविधान निर्माताओं ने जिस व्यक्ति का फोटो शहीद टिपू सुल्तान जी का फोटो जो संविधान में रखे हैं, सामने जो बहुत सारी फोटो है, जाके सर देवेंद्र फडणवीस जी को बताना चाहिए ना। आता या संदर्भात शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे। त्यांनी स्थायी समिती सभागृहावरील टिपू सुलतानचं नाव हटवण्यासाठी पुढाकार घेत अकोला महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय। त्या नराधमाचे नाव काढण्यात यावे आणि त्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज किंवा APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे। सभागृहाला दिलेले नाव काढले नाही तर शिवसेनेच्या पद्धतीनं टिपू सुलतानचे नाव काढण्यात येईल असा इशाराही शिवसेनेने दिलाय। मागणी एकच आहे की माझ्या मागे जी सभागृह आहे, स्थायी समिती सभागृह आहे, तिथे वरती टिपू सुलतानचा नाव लागलेलं आहे आणि हे बोर्ड काढून तिथे छत्रपती संभाजी महाराज किंवा APJ अब्दुल कलाम हे फोटो नाव या तिथे देण्यात यावे आमची विनंती आहे। अन्यथा तुम्ही नाही काढला नियमाप्रमाणे तर आम्ही आमच्या पद्धतीने हे फोटो आम्ही इथून काढणार आहे। आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालते, कारण की हा नाव आम्हाला इथे पाहिजे नाही। अकोला महापालिकेला टिपू सुलतानचे नाव देऊन एका तपापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय। मात्र नव्याने पुन्हा टिपू सुलतानचा मुद्दा चर्चेत आल्याने राजकीय आखाड्यात रणकंदन सुरू झालं आहे। अकोल्याच्या महापालिकेतून टिपू सुलतानचे नाव हद्दपार होईल की नाही हे सांगता येत नाही। मात्र या मुद्द्यावरून राजकीय खिचडी चांगलीच शिजणार आहे। अमोल नांदुरकर,
लोकशाही मराठी, अकोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.